वेलकम टू ऑल स्टुडंट्स. विद्यार्थिनींनो, आपण पहिल्या भागात बचतीची संकल्पना, बचतीचे विविध मार्ग, बचतीचे प्रकार याविषयी जाणून घेतले होते. आज आपण भाग 2 यामध्ये बचत या प्रकरणातील उर्वरित अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत. आज आपण बचतीच्या प्रकारामधील बँक आणि बँकेतील विविध खात्यांचे प्रकार याविषयी माहिती पाहणार आहोत. बँकेतील विविध खाती ही अनेक प्रकारची असतात. त्यामध्ये बचत खाते, सेविंग अकाउंट, ओपनिंग ऑफ द अकाउंट, खाते सुरू करणे, पैसे काढणे, पैसे जमा करणे, चालू खातं, करंट अकाउंट, मुदत ठेव खातं, फिक्स डिपॉझिट अकाउंट, पुनरावृत्ती ठेव खाते, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, पिग्मी ठेव खातं यासारख्या विविध बाबींविषयी जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर धनादेश म्हणजेच चेक, बँक ड्राफ्ट, ATM सेवा, ई-बँकिंग याविषयी देखील जाणून घेणार आहोत. तर चला तर मग आपण आज बँकेतील विविध खाती आणि बँकेतील विविध व्यवहार याविषयी जाणून घेऊयात. प्रथम म्हणजे बचत खाते. यास सेविंग अकाउंट असे म्हणतात. नोकरदार व्यक्ती, नियमित उत्पन्न मिळवित असलेल्या व्यक्ती, अल्प प्रमाणात उत्पन्न असलेल्या व्यक्ती यासाठी बचत खाते उपयुक्त असते. बँकेमार्फत अल्प बचत व ठेवी या खात्यावर जमा केल्या जातात. साधारण उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना बचतीसाठी प्रोत्साहित करून त्यांच्या खात्यामधून गरजेप्रमाणे पैसे काढता येणे याची सोय बँक करते. बँकेमध्ये खाते कसे सुरू करावे? ओपनिंग ऑफ द अकाउंट. बँकेत खाते सुरू करण्यासाठी एक विशिष्ट फॉर्म भरून ह्यात व्यक्तीची प्राथमिक माहिती भरावी लागते. त्यासोबत फोटो जोडावा लागतो. कमीत कमी 500 रुपये भरून राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते सुरू करता येते. याच बँकेत खाते असणाऱ्या 2 व्यक्तींची सही ओळख म्हणून फॉर्मसोबत असावी लागते. खाते सुरू केल्यावर खातेदारास पासबुक दिले जाते व खाते क्रमांक दिला जातो. बँकेतून पैसे कसे काढावे? या खात्यावरून पैसे काढण्यासाठी काही नियम असतात. साधारणपणे आठवड्यातून 2 ते 3 वेळेस पैसे काढता येतात. पैसे काढण्यासाठी एका फॉर्मचा, विड्रॉल स्लिपचा उपयोग करता येतो किंवा चेकबुकची सोय प्राप्त करून घेतली असल्यास चेकने पैसे काढता येतात. मात्र चेकबुकसाठी खात्यामध्ये कमीत कमी 1000 रुपये ठेवावे लागतात. या खात्यावरील रकमेवर फारसे व्याज मिळत नाही. बँकेमध्ये पैसे कसे जमा करावेत? खात्यावर पैसे जमा करायचे असल्यास पे इन स्लिपचा उपयोग करावा लागतो. रक्कम चेकने भरायची असेल किंवा रोखीने भरायची असेल तर वेगवेगळे विवरण द्यावे लागते. चालू खाते म्हणजेच करंट अकाउंट याविषयी माहिती पाहूयात. चालू खात्यावर चालू ठेवी स्वीकारल्या जातात. या खात्याद्वारे पैसे जमा करणे व पैसे काढणे असे व्यवहार सतत चालू असतात. म्हणून या खात्यास चालू खाते असे म्हणतात. या खात्यावरील व्याज नाममात्र असते. यामध्ये चेकबुक, पासबुक मिळते. व्यवसाय किंवा व्यापार करणाऱ्या व आर्थिक देवघेव करणाऱ्या व्यक्तींसाठी हे खाते उपयोगी असते. यानंतर आपण मुदत ठेव खाते म्हणजेच फिक्स डिपॉझिट अकाउंट याविषयी माहिती पाहूयात. या खात्यावर विशिष्ट मुदतीसाठी ठेवी ठेवता येतात. मुदत संपेपर्यंत रक्कम काढता येत नाही. रक्कम विशिष्ट मुदतीसाठी ठेव म्हणून ठेवल्यावर त्याची पावती बँकेकडून मिळते. जास्त मुदतीसाठी अधिक व्याज मिळते. ठेवीदारास विविध मुदत संपण्यापूर्वी पैसे परत घ्यायचे असतील तर बचत खात्यावरील व्याजदराने व्याज मिळते. मुदत ठेवीच्या पावतीच्या तारणावर
कर्ज देण्याची सोय बँकेतर्फे केली जाते. बचत खाते किंवा चालू खाते या दोन्ही खात्यांच्या संदर्भात मिळणाऱ्या सोयी या मुदत ठेव खात्यात मिळत नाही. आता आपण पुनरावृत्ती ठेव खाते म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट अकाउंट याविषयी माहिती पाहूयात. बचत खात्यापेक्षा वेगळा असा हा बचतीचा प्रकार आहे. यामधील ठेवीत सतत वाढ होत असते, म्हणून त्याला पुनरावृत्ती ठेव खाते असे म्हणतात. हे खाते 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष अशा मुदतीसाठी काढता येते. एकदा मुदत निश्चित केल्यावर त्या मुदतीपूर्वी रक्कम काढता येत नाही. हे खाते सज्ञान व्यक्तीस काढता येते, तसेच अज्ञान मायनर व्यक्तीसही संयुक्तपणे काढता येते. बचत खात्यापेक्षा अधिक व्याज यामध्ये मिळते. अडचणीच्या काळात या ठेवीवर कर्ज काढता येते. बेताचे उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती, नियमित बचत करू इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी असे ठेव खाते उपयुक्त असते. पिग्मी ठेव खाते. काही बँकांमध्ये पिग्मी ठेव खात्याची सुविधा आहे. यामध्ये बँकेतर्फे काम करणारे ॲप्रूव्ड एजंट्स दररोज घरोघरी किंवा छोट्या छोट्या दुकानांमध्ये फेरीवाल्यांकडे जाऊन अल्प रक्कम गोळा करून बँकेत जमा करतात. 6 महिन्यानंतर यातील रक्कम काढता येते. बचत खात्याप्रमाणे व्याजदर मिळतो. ज्या व्यक्तींची मिळकत दररोज होते व ज्यांना दररोज पैसे बाजूला टाकायचे असतात त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. बँकेतील विविध खात्यांची माहिती घेतल्यावर सामान्य ग्राहकास बँकिंग सेवेच्या ज्या घटकाचा लाभ होतो त्याची आपण आता माहिती बघूयात. यामध्ये धनादेश म्हणजेच चेक याविषयी माहिती पाहूयात. रोखीच्या ऐवजी दस्तऐवजामार्फत सुरक्षित व्यवहार करण्यासाठी धनादेशाचा उपयोग केला जातो. म्हणजे धनादेश खातेदाराने आपल्या बँकेवर विशिष्ट व्यक्तीस किंवा धारकास विशिष्ट रक्कम देण्यासाठी काढलेला बिनशर्त लेखी आदेश होय. धनादेश म्हणजे खातेदाराने बँकेवर काढलेला आदेश असतो. धनादेशाच्या उपयोगाने रोख रक्कम व्यवहार करण्याची जोखीम घ्यावी लागत नाही. रोख रक्कम स्वतःजवळ सांभाळून ठेवायचा त्रास वाचतो. धनादेशामध्ये ज्या संज्ञांचा उल्लेख असतो त्याचा अर्थ बघूयात. आदेशक म्हणजेच ड्रॉवर, धनादेश काढणारी व धनादेशावर सही करून पैसे देण्याविषयी बँकेस आज्ञा देणाऱ्या व्यक्तीस आदेशक म्हणतात. आज्ञार्थी म्हणजे ड्रॉई. ज्या बँकेवर धनादेश काढला जातो ती बँक म्हणजे आज्ञार्थी होय. प्राप्तकर्ता म्हणजे अदाता म्हणजेच पेयी. धनादेशाची रक्कम ज्या व्यक्तीस द्यावयाची आहे किंवा धनादेशात ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेले आहे त्या व्यक्तीस प्राप्तकर्ता अदाता म्हणतात. जेव्हा आदेशक स्वतःसाठी सेल्फ धनादेश काढतो त्यावेळी आदेशक हाच प्राप्तकर्ता असतो. धनादेशावर बँकेचे नाव, पत्ता, शाखा, चेक नंबर दिलेला असतो. धनादेश वापरताना ज्याच्या नावे तो काढायचा आहे त्या व्यक्तीचे नाव, रक्कम, तारीख इत्यादी माहितीसह स्वतःची सही करावी लागते. धनादेशाचे 3 प्रकार पाहावयास मिळतात. वाहक धनादेश, यामध्ये बिअरर चेक याला असं म्हटलं जातं. स्वतःच्या नावाने किंवा इतर व्यक्तीच्या नावाने हा धनादेश देता येतो. यावर वाहकाचे नाव लिहिले जाते व स्वतःची सही केली जाते. हा धनादेश गहाळ झाल्यास, हरविल्यास ज्याच्या हातात तो पडेल तो पैसे काढून घेऊ शकतो. म्हणून असे झाल्यास बँकेस त्वरित तशी सूचना द्यावी लागते. रेखित धनादेश म्हणजे क्रॉस चेक. धनादेशावर डावीकडील कोपऱ्यात 2 समांतर रेषा काढल्यास त्याला रेखित धनादेश म्हणतात. व्यापारामध्ये बहुतेक वेळा याच प्रकारच्या धनादेशाचा वापर होतो. म्हणून त्या खात्याची धनादेश पुस्तिकेत छापील रेखित धनादेश तयार केलेले असतात. हा चेक अधिक सुरक्षित मानला जातो कारण या चेकद्वारे ती रक्कम त्या व्यक्तीच्या खात्यातच जमा होते. रोख रक्कम लगेच काढता येत नाही.
आदेश धनादेश म्हणजेच ऑर्डर चेक. ज्या व्यक्तीच्या नावे धनादेश असेल त्याची ओळख पटल्यावरच बँक त्याला पैसे अदा करते. वाहक धनादेशात वाहक हा शब्द खोडून आदेश हा शब्द लिहिला जातो. सध्या दोन्ही शब्द तयार छापलेले असल्याने आवश्यक तोच शब्द ठेवून दुसरा शब्द खोडता येतो. अधिकोष विकर्ष बँक ड्राफ्ट याविषयी माहिती पाहूयात. बँकेच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसरीकडे रकमेचे स्थानांतर करण्याच्या दृष्टीने अधिकोष विकर्ष हे चांगले माध्यम आहे. एका बँकेने आपल्या दुसऱ्या बँक शाखेवर विशिष्ट व्यक्तीस पैसे देण्याविषयी काढलेला धनादेश म्हणजेच अधिकोष विकर्ष, यालाच बँक ड्राफ्ट असं म्हणतात. यालाच आपण DD काढला आहे किंवा काढावयाचा आहे असं म्हणतो. हा सर्वसामान्यतः बँकेच्या मुख्य कार्यालयाद्वारे आपल्या शाखेवर, बँकेच्या शाखेद्वारे बँकेच्या मुख्य कार्यालयावर किंवा बँकेच्या एका शाखेद्वारे त्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेवर काढला जाऊ शकतो. ही पद्धत बरीच सुरक्षित मानली जाते. ड्राफ्ट तयार करण्यासाठी एक निर्धारित केलेला फॉर्म भरावा लागतो. त्यामध्ये पुढील माहिती भरावी लागते. कोणाच्या नावे ड्राफ्ट काढायचा, त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, बँकेची शाखा व त्या ठिकाणाचे नाव, बँक ड्राफ्ट घेणाऱ्याचे नाव, पत्ता, हा फॉर्म व रोख रक्कम दिल्यावर व बँकेमार्फत ड्राफ्ट तयार करून दिला जातो. ज्याला ड्राफ्ट पाठवायचा आहे त्याकडे तो टपालाद्वारे व अन्य मार्गाने पोचविल्यानंतर ती संबंधित व्यक्ती त्याच्या खात्यावर ड्राफ्ट भरून रक्कम घेऊ शकते. रिझर्व्ह बँकेने निर्देशित केल्याप्रमाणे ड्राफ्ट हा अकाउंट पेयी दिला जातो. आता आपण ATM सुविधा म्हणजेच ऑल टाईम मनी याविषयी माहिती पाहूयात. आधुनिक धावपळीच्या काळात बँकेमार्फत ग्राहकाच्या सोयीसाठी ATM सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा लाभ अनेक ग्राहक सध्या घेत आहेत. 24 तास ही सेवा मशीनद्वारे चालू असते. त्यामुळे हे वापरण्यासाठी वेळेचे बंधन नसते. ही एक अत्यंत वेगवान सेवा मानली जाते. ATM कार्ड बरोबर PIN म्हणजेच पिन नंबर म्हणजेच पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर मिळतो. मशीनमध्ये नोंद केल्यावर त्याला गुप्त ठेवावे लागते. या सेवेद्वारे ग्राहकास खात्यावरील शिल्लक रक्कम पाहता येते, धनादेश भरता येतो, स्टेटमेंट घेता येते, फंड ट्रान्सफर करता येते. हे ATM कार्ड हस्तांतरणीय असते. कार्डाचा गैरवापर झाल्यास बँक जबाबदार नसते. यासाठी ग्राहकाने सावधगिरी बाळगावी लागते. आता आपण ई-बँकिंग याविषयी माहिती पाहूयात. संगणक व दूरध्वनी यांच्या साहाय्याने मानवी हस्तक्षेपाशिवाय देण्यात आलेली ई-सेवा म्हणजे बँकिंग होय. यामध्ये क्रेडिट कार्ड हे ई-बँकिंगचे एक महत्त्वाचे अंग आहे. वस्तू व सेवांच्या उधारीवर पत्ता खरेदी करून त्याची बिले क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकेमार्फत भागविण्याची सोय असते. यामध्ये रकमेचे स्थानांतरण करणे, ATM सेवा घेणे, रोखे बाजारातील व्यवहारासाठी डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी ई-बँकिंगचा उपयोग होतो. तसेच ग्राहक आपली खरेदी विक्रीचे व्यवहारातील देणी भागवू शकतो व एनी जमा करू शकतो. EFT सुविधेद्वारे आयकर, विक्री कर, वीज बिल, पाणी कर इत्यादी बिले भागवू शकतो. ई-बँकिंगमुळे आज संगणक व दूरध्वनीच्या मदतीने जगात कुठेही बसून अनेक आर्थिक व्यवहार पूर्ण करता येतात. ई-बँकिंगमुळे चेक्स त्वरित वटण्याची सोय झाली आहे. आता सार्वत्रिकपणे मायकर चेक्सचा वापर केला जातो. आता आपण विमा म्हणजेच इन्शुरन्स याविषयी माहिती पाहूयात.
विमा हा एक प्रकारचा करार असतो. व्यक्तीच्या महत्त्वपूर्ण उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी बचत करणे व वैयक्तिक संपत्तीचे संरक्षण हे दोन्ही हेतू विम्याद्वारे पूर्ण होतात. भविष्यकाळातील आकस्मिक संकटामुळे मालमत्ता व जीवितहानी झाल्यास फार मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. अशा अनेक व्यक्तींकडून नुकसान भरपाईच्या हमीबद्दल मोबदला स्वीकारून अशा गोळा होणाऱ्या मोबदल्याचे वाटप प्रत्यक्ष ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्यामध्ये वितरित करणे हे विम्यामुळे साध्य होते. विमा ही समाजास लाभदायक सिद्ध होणारी योजना आहे, कारण अपघात विमा, अग्निविमा, सागरी विमा अशा बहुविध योजना यात अंतर्भूत आहेत. जीवन विमा ही सर्वव्यापक अशा प्रकारची लोकप्रिय योजना मानली जाते. एकूणच अशा व्यापक स्वरूपाची कार्य साध्य करणारी विमा योजनेचे अनेक लाभ आहेत. यापैकी काही लाभ आपण पाहूयात. बचतीस प्रोत्साहन मिळतं विम्यामुळे. सर्वसामान्याच्या दृष्टीने त्याच्या आयुष्यातील सुरक्षिततेसाठी बचत करणे गरजेचे असते. अशा वेळी विम्याचा आधार घेऊन अनेक व्यक्ती यात सहभागी होतात. नियमित बचत करण्याची सवय लागते. निवृत्ती काळात आधार मिळतो. दुसरा विम्याचा फायदा म्हणजे सुरक्षितता प्रदान होते. विमा योजनाद्वारे बचत केल्यामुळे आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळते. तसेच व्यवसाय करणाऱ्या, व्यापार करणाऱ्या व तत्सम इतरांना यांचा लाभ होतो. आपत्कालीन परिस्थितीत आधार मिळतो. अनेक प्रकारच्या विम्यामुळे बिकट परिस्थितीत मनुष्याला वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवर आधार मिळतो, कारण आर्थिक सुरक्षितता विम्यामुळे प्रदान होत असते. राष्ट्राच्या विकासास हातभार लागतो. विम्याद्वारे बचतीच्या मोठ्या रकमा एकत्रित जमल्यामुळे देशाच्या भांडवल निर्मितीस वेग मिळतो. बँका व अन्य क्षेत्रासही मदत मिळते. विदेशी व्यापारासही सहाय्य मिळते. देशाच्या उत्पादन क्षेत्रात विमा योजनामार्फत त्यातील व्यक्तीला मोठे पाठबळ मिळते. उदाहरणार्थ सामूहिक विमा, अपघात विमा इत्यादीमुळे सामाजिक जागरूकता निर्माण केली जाते. विमा कंपन्यांद्वारे समाज जागरण करण्याच्या दृष्टीने आरोग्य रक्षण, प्रथमोपचार, कुटुंब नियोजनास प्रोत्साहन यासाठी विविध प्रसिद्धी माध्यमाद्वारे जागरूकता निर्माण केली जाते. त्यामुळे समाज प्रबोधन होते. विमा अंतर्गत मोडणाऱ्या जीवन विमा किंवा आयुर्विमा या लोकप्रिय योजनेच्या शिवाय अनेक योजनांचा समावेश विम्यामध्ये होतो. त्याविषयी आपण आता माहिती पाहूयात. यामध्ये अग्निविमा म्हणजे फायर इन्शुरन्स. अग्निविमा हा अंतर्गत केलेल्या करारामध्ये व्यक्तीला एक ठराविक रक्कम हप्त्याच्या स्वरूपात द्यावी लागते व त्या अंतर्गत ठराविक निर्धारित काळातील अग्नीपासून झालेल्या नुकसानाची भरपाई करून देण्याचे आश्वासन देते. हा करार 1 वर्षासाठी केला जातो. या विम्यामुळे भौतिक संपत्तीचे संरक्षण होते. व्यवसायात सातत्य राखण्यास मदत होते. अग्नीशी संबंधित धोके असणाऱ्या क्षेत्रास संरक्षण मिळते. सामान्य लोकांना आर्थिक सुरक्षिततेमुळे संरक्षण मिळते व भौतिक संपत्तीच्या रक्षणामुळे राष्ट्रीय हिताचेही संरक्षण होते. अपघात विमा म्हणजेच ॲक्सिडेंट इन्शुरन्स. या कराराअंतर्गत विमापत्रे दिली जातात. उदाहरणार्थ वैयक्तिक अपघात, आजारपण, वाहन, घरफोडी, पशुधन, पीक, शेतकरी विमा, बांधकाम धोका, अभियांत्रिकी विमा, सार्वजनिक जबाबदारी विमा इत्यादी विमांचा समावेश यामध्ये होतो. आणि या अपघात विमा क्षेत्रात बरीच व्यापकता असल्याने जीवनाच्या बहुविध अडचणींना तोंड देता येतं. यानंतर सागरी विमा म्हणजे मराईन इन्शुरन्स. सागरी विमा हा विमेदार व विमा कंपनीतील असा करार आहे ज्याद्वारे सागरी प्रवासात होणारे नुकसान ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार व कराराच्या मर्यादेत भरून देण्याचे विमा कंपनी मान्य करते. आयुर्विमा किंवा जीवन विमा याला लाईफ इन्शुरन्स असं म्हणतात. विमा हा व्यक्तीच्या आयुष्याचा किंवा जीवनाचा उतरला जातो. आयुर्विमा घेण्यासाठी व्यक्तीस करार करावा लागतो. या कराराद्वारे हे महामंडळ त्या विमेदारास ठरलेल्या कालावधीनंतर विमेदारास तो हयात असल्यास विशिष्ट रक्कम देण्याचे
तसेच विमेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला विशिष्ट रक्कम देण्याचे नमूद केले जाते. विम्याचे हप्ते तिमाही, 6 वार्षिक अशा कालावधीनुसार भरले जातात. व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आर्थिक मदत व वैयक्तिक संपत्तीचे संरक्षण हे जीवन विम्याचे मुख्य उद्देश आहेत. व्यापारी तसेच व्यवसायी तसेच उत्पादन निर्मिती करणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टीने आयुर्विम्याचे खूप महत्त्व आहे. तसेच सर्वसामान्य व्यक्तीच्या दृष्टिकोनातून जीवन विम्याचे अनेक लाभ आहेत असे दिसते. आयुर्विम्याचे महत्त्व पाहूयात. निवृत्ती काळात आधार मिळतो. कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूने होणाऱ्या अपघातापासून बचाव होतो. विविध कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास मदत होते. निश्चिंतता प्राप्त होते. कर्ज उभारणीसाठी सहाय्य मिळतं. आयकरात सूट मिळते. जप्तीपासून संरक्षण मिळतं. आता आपण आयुर्विम्याचे प्रकार पाहूयात. आयुर्विम्याचे प्रकार 2 आहेत. आजीवन विमा होल लाईफ इन्शुरन्स आणि हयातीतील विमा एंडोमेंट इन्शुरन्स. त्याचबरोबर विमा पॉलिसी काढता येते. टपाल जीवन विमा काढता येतो, पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि अनिवासी भारतीयांसाठी आयुर्विमा म्हणजे प्युअर टर्म इन्शुरन्स, नॉन रेसिडेन्शियल इंडियन इन्शुरन्स हे देखील करता येतं. अशा रीतीने विविध आयुर्विम्याचे प्रकार आपण पाहिले. आता आपण चिटफंड म्हणजे काय हे पाहूयात. विविध व्यक्तीसाठी उत्पादनाचे एक साधन म्हणून चिटफंड योजनेचा वापर होतो. तसेच बचतीचा एक मार्ग म्हणून चिटफंडाकडे पाहिले जाते. विशिष्ट कौटुंबिक खर्चासाठी विवाह, घराचे बांधकाम चिटफंडाची मदत होते. योग्य कंपनीची निवड केल्यास चिटफंड लाभदायक ठरू शकतो. म्हणून कोणत्या चिटफंड कंपनीमध्ये सदस्यत्व प्राप्त करायचे आहे ही बाब विचारपूर्वक व अभ्यास करून ठरवावी, म्हणजे जोखीम उरत नाही. आता आपण स्वयंसहायता बचत गट याविषयी माहिती पाहूयात. आधुनिक काळातील काही बचतीचे काही नवीन मार्ग आहेत. यामध्ये स्वयंसहायता बचत गट हे देखील उदयास आलेलं आहे. सर्वप्रथम या स्वयंसहायता बचत गटाची पार्श्वभूमी, इतिहास व संकल्पना याकडे दृष्टिक्षेप टाकूयात. आशिया खंडातील बांगलादेशातील चित्तगाव विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक व बांगलादेश ग्रामीण बँकेचे प्रणेते डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी स्वयंसहायता गटाची सुरुवात केली. ग्रामीण बँकेचा प्रकल्प सुरू करून लोकांना सावकारीपासून सोडविणे व गरिबी दूर करून त्यांना रोजगार संधी प्राप्त करून देणे ही 2 गोष्ट साध्य केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन व हिलरी क्लिंटन यांनी या प्रकल्पाची खूप प्रशंसा केली. हळूहळू ही स्वयंसहायता बचत गटाची चळवळ फोफावत गेली. अमेरिका, आफ्रिका, काही आशियाई देशामध्ये याचा प्रसार झाला. भारतामध्ये या चळवळीला स्वयंसेवी संस्थांनी मोठा हातभार लावला. स्वयंसहायता गटामध्ये स्वशक्तीची जाणीव तर लोकांना होतेच, परंतु एकत्रित येण्यामुळे समूह शक्तीची महती त्यांना कळते. या गटामध्ये व्यक्तीने ज्या प्रमाणात व्यवहार केला असेल त्या प्रमाणात त्याला लाभांश मिळतो. त्यानंतर आता आपण उद्दिष्टानुसार गटाचे काही प्रकार आढळतात. यामध्ये मिश्र सहाय्यता गट, ज्यामध्ये पुरुष व महिलांचा समावेश असतो. महिला स्वयंसहायता गट, पुरुष स्वयंसहायता गट, स्वर्ण जयंती स्वरोजगारांतर्गत स्वयंसहायता गट, ज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील स्त्री पुरुषांना अनुदानाच्या स्वरूपातील लाभ मिळण्याच्या दृष्टीने गट तयार केले जातात. असे अनेक प्रकारचे स्वयंसहायता गट दिसून येतात. त्यानंतर बचत गट, आपल्या उत्पन्नातून काटकसरीने काही रक्कम बाजूला टाकून त्यातून बचत गट करून ती गटाने एकत्र करतात व त्याद्वारे त्यातील सभासदांना कर्ज देणे, त्याची परतफेड करून घेणे, व्यवसाय उद्योग निर्माण करणे व सर्व सदस्यांना आत्मनिर्भर बनविणे असे कार्य करणाऱ्या समूहास बचत गट असे संबोधले जाते. या चळवळीतून ग्रामीण आर्थिक दुर्बल महिलांना फार मोठा आधार प्राप्त होत आहे असं दिसतं.
बचत गटाची वैशिष्ट्य. बचत गटात 10 ते 20 सभासद असतात. समूहाच्या नोंदणीची गरज असते. अधिकाधिक कुटुंबांना बचत गटात सामील करून घेण्यासाठी दृष्टीने प्रत्येक कुटुंबातील फक्त एक व्यक्ती यात सभासद होतो. सामान्यतः गटामध्ये सर्व पुरुष अथवा सर्व महिला असतात. समूहाच्या बैठकीत सर्व सभासदांची उपस्थिती अनिवार्य असते. स्वयंसहायता समूह अथवा बचत गटाच्या कार्यक्षेत्रात काही बाबींचा समावेश होतो. ती म्हणजे बचत, अंतर्गत कर्ज वितरण, बँकेत गटाचे खाते उघडणे आणि बँकेकडून कर्ज उपलब्ध करून घेऊन त्याची परतफेड करणे इत्यादींचा समावेश होतो. अशा प्रकारे स्वयंसहायता गटाच्या मदतीने व्यक्तीचे बचत करण्यास प्रोत्साहन मिळते व ते स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने सक्षम बनले जातात. स्वयंसहायता समूहाचे बचत खाते उघडून घेण्यासंबंधी भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे बँका अशा प्रकारचे खाते आपल्या शाखेत उघडू शकतात. स्वयंसहायता समूहाच्या नावे असे खाते उघडल्यावर समूहाच्या नावानेच पासबुक दिले जाते. व्यक्ती नावे मिळत नाही. बँकेकडून कर्ज घेतल्यास ते परत करण्याची जबाबदारी समूहाची असते. अशा रीतीने स्वयंसहायता बचत गटाचे आणि कार्य चालत असते. आता आपण इथेच थांबूयात. आज आपण या भाग 2मध्ये बचत म्हणजेच सेविंग ह्या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास इथे आज संपवलेला आहे. धन्यवाद.